राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्ष पुण्यासहित राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढेल. या संदर्भामध्ये कुणीही कसल्या प्रकारची काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आदरणीय पवार साहेबांचा मागच्या 67 वर्षाचा एकूणच राजकीय आणि सामाजिक प्रवास हा सातत्याने सेक्युलर राहिलेला आहे. याच्यामध्ये कुठेच भाजप किंवा आरएसएसशी तडजोड नाही. अशाच प्रकारे कायम साहेबांनी आपल्या विचारधारेबरोबर कधीही समझोता केला नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष भाजपबरोबर आघाडी करेल, युती करेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये विलिनीकरण होईल. या सगळ्या अफवा आहेत. या अफवांच्या संदर्भामध्ये कुठेही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. त्याच्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये पुणे शहर महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चेमध्ये खूप पुढे गेलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि जे समविचारी पक्ष ज्याच्यामध्ये समाजवादी पार्टी असेल, भाकप असेल, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही याची खात्री मी या ठिकाणी देऊ इच्छितो. मागील काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान खासदार, विद्यमान आमदार हे केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये सहभागी होतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांच्या पक्षाबरोबर विलिनीकरण करून एकत्र होतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. मुळात ह्या अफवांमध्ये कुठंच या ठिकाणी सत्यता नाही. त्याचं कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आताचे जे विद्यमान निवडून आलेले आमदार आहेत किंवा खासदार आहेत यांना त्यावेळेस सुद्धा माहिती होतं की आपण लढत आहोत किंवा उद्या आपल्याला तिकीट मिळतील, नाही मिळतील, उद्या आपण जिंकू किंवा पडू, पण त्याही परिस्थितीत आपल्याला शरद पवार साहेबांना सोडायचं नाही. आदरणीय पवार साहेबांच्यावर राहत असताना आपल्याला सत्ता मिळेल किंवा नाही मिळेल अशा प्रकारचा कुठल्या प्रकारचा अंदाज न बांधता ही सगळी मंडळी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली आणि जिंकली सुद्धा. त्याच्यामुळं त्या मतदारसंघात चांगल्या प्रकारचा संवाद, संपर्क ठेवून आजही चांगल्या प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न हे करतायत. त्याच्यामुळे या अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची परिस्थिती कालही होती, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील. आम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी सत्तेबरोबर गरोबा करणार नाही. आम्हाला उद्या सत्तेत यायचंच असेल तर महाराष्ट्रातली जनता आम्हाला आमच्या कामावर, आमच्या संपर्कावर आणि आमच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी नक्की देते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.